संग्रामपूर नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात बजरंग दल आक्रमक. 8 दिवसात उपाययोजना न झाल्यास गाव बंद आंदोलनाचा इशारा. संग्रामपूर शहरात अस्वच्छता, उघडी गटारे, तुंबलेली नाले, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि कचऱ्याचे ढिगारे यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील विविध भागांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी काल दिनांक 29 जुलैला करण्यात आली. बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संग्रामपूर शहराचे रूपांतर घाणीच्या साम्राज्यात झाले आहे. अनेक भागांमध्ये उघडी गटारे, तुंबलेली नाले, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून डासांची उत्पत्ती होऊन विविध साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका लहान मुले, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिक नियमितपणे कर भरतात, मात्र मूलभूत सुविधा मिळत नाही. स्वच्छता, सुरक्षित रस्ते आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही नगरपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र प्रशासन या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बजरंग दलाने नगरपंचायत प्रशासनास 8 दिवसांचा अल्टिमेटम देत पुढील कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. शहरातील सर्व नाल्यांची तातडीने साफसफाई, उघड्या गटारांची दुरुस्ती व सुरक्षित व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी, प्रत्येक परिसरात धूर फवारणी, फॉगिंग करून डासांचे निर्मूलन, सर्व गल्लीबोळांमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी, घन कचरा नियमित उचलणे व घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, शहरातील धापे व इतर खराब झालेल्या सुविधांची दुरुस्ती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला की येत्या 8 दिवसात या मागण्यांवर ठोस कारवाई झाली नाही तर संग्रामपूर नगरपंचायतीला टाळे ठोकून गाव बंद आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित सत्ताधाऱ्यांची राहील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान शहरातील नागरिकांनीही नगरपंचायतीने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर.